लिंबा गणेश येथे जिओ नेटवर्क सेवा खंडित, टावरवर चढून लक्षवेधी आंदोलन. महसूल व पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीने आंदोलन तात्पुरते स्थगित. लिंबा गणेश. बीड तालुक्यातील बालाघाट परिसरातील लिंबा गणेश व पंचक्रोशी भागात रिलायन्स जिओ मोबाईल नेटवर्क सेवा गेल्या महिनाभरापासून वारंवार खंडित होत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. नेटवर्क रेंज पूर्ण दिसत असतानाही इंटरनेट बंद पडणे, कॉल न लागणे व कॉल ड्रॉप होणे यासारख्या गंभीर तांत्रिक समस्यांमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या समस्येचा सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणाला, बँक व डिजिटल व्यवहारांना, व्यापारी उलाढालींना तसेच आरोग्य व शासकीय सेवांना बसत आहे. इंटरनेट सेवा ठप्प झाल्याने ऑनलाईन पेमेंट, पैसे ट्रान्सफर व सरकारी पोर्टलवरील कामे ठप्प झाल्याचे नागरिकांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर जिओ कंपनीने तातडीने नेटवर्क सेवा सुरळीत करावी, कायमस्वरूपी उपाययोजना राबवाव्यात व तांत्रिक अडचणी दूर कराव्यात. या प्रमुख मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते तसेच बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे मुख्य प्रचार प्रमुख डॉक्टर गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली आज गुरुवारी सकाळी लिंबा गणेश येथील जिओ टावरवर चढून लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. महसूल व पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीने आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. निवेदन लिंबा गणेश पोलीस चौकीचे सहाय्यक फौजदार राठोड, मंडळ अधिकारी पंडित नाईकवाडे व तलाठी पोतदार यांच्यामार्फत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व नेकनूर पोलीस स्टेशन यांना देण्यात आले. या आंदोलनात सरपंच बाळासाहेब जाधव, सेवा सोसायटीचे चेअरमन रवींद्र निर्मळ, शिवशक्ती भीमशक्ती विचारमंच प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मोरे पाटील, ग्रामपंचायत सदस्य दामोदर थोरात, सुरेश निर्मळ, मधुकर थोरात, सर्पमित्र अशोक जाधव, औदुंबर नाईकवाडे, विक्रांत वाणी, सोनाजी शिंदे, सोनाजी कुदळे, संजय पावले, केशव गिरे आदी उपस्थित होते. दरम्यान जिओ कंपनीच्या ढिसाळ सेवेविरोधात ग्रामस्थांनी बहिष्काराचा निर्धार व्यक्त केला असून अनेक युवकांनी आपली जिओ सिम कार्डे इतर कंपन्यांकडे पोर्ट करण्यास सुरुवात केली आहे. तातडीने सेवा सुधारली नाही तर आणखीन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आला. बीड तालुक्यातील बालाघाटावरील लिंबा गणेश पंचक्रोशीतील ग्रामस्थांना गेल्या कित्येक वर्षापासून हे जिओ जे आहे नेटवर्क ते वारंवार खंडित असल्यामुळं मोठ्या अडचणींना सामना करावा लागतोय. जर पाहिलं तर सध्या 12वीच्या परीक्षा चालू आहेत, ऑनलाईन अभ्यासक्रम असेल, त्याचबरोबर बँकिंगचा व्यवहार असेल, त्याचबरोबर ज्याला आपण म्हणतो की ट्रान्झॅक्शन असेल, वारंवार फोन कट होणं, कॉल कट होणं आणि यामुळं जे डिजिटल व्यवहार जे आहेत ते डिजिटल व्यवहार सुद्धा बंद आहेत. संबंधित प्रकरणामध्ये गेल्या 1 ते 1.5 महिन्यापासून वारंवार लोकांनी नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. याविषयी दैनिकात बातम्या सुद्धा प्रसिद्ध झालेल्या आहेत. याला कंटाळून बऱ्याच लोकांनी जिओचं पोर्ट करून इतर बाकीचे जे आहे कंपन्या त्याच्यामध्ये नेटवर्क केलेलं आहे. मात्र बऱ्याच लोकांनी पूर्वीपासून त्यांच्याकडं जिओचे नेट असल्यामुळं आणि त्यांनी पैसे भरलेले असल्यामुळं महिन्यात संपण्यापूर्वी त्यांना काही नेटवर्क पोर्ट करता येत नाही. एकंदरीत या गलतान कारभाराच्या विरोधात आम्ही सगळे जिओच्या टावरच्या वर चढून याचा निषेध केलेला आहे आणि संबंधित आंदोलन करत असताना पोलीस प्रशासन असेल, मंडळ अधिकारी असेल, महसूल प्रशासन असेल यांनी आम्हाला विनंती केल्यानंतर त्यांच्या विनंतीला मान देऊन आज आम्ही हे आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात आलं आहे. मात्र जिओने किंवा रिलायन्सनं याची तात्काळ दखल नाहीच घेतली तर भविष्य काळामध्ये तीव्र आंदोलन करू आणि याचा परिणाम, याची सर्वस्वी जबाबदारी रिलायन्स आणि जिओ नेटवर्क यांची राहील. शिवराय जय भीम. या दूरसंचार विभागाच्या गलतान कारभाराबद्दल डॉक्टर गणेशरावजी ढवळे साहेब, सामाजिक कार्यकर्ते, हे गेल्या 2-3 महिन्यापासून सातत्याने प्रसार माध्यमातून अधिकाऱ्यामार्फत वृत्तपत्रात आवाज उठवत आहेत. परंतु ह्या निर्ढावलेल्या जिओ प्रशासनाला गांभीर्य वाटत नाही. आम्ही तर आज या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे. टावरवर चढून पोलीस प्रशासन आणि सन्माननीय महसूल मंडळ अधिकारी, तलाठी साहेब, सर्व प्रशासनाने विनंतीनुसार आम्ही डॉक्टर साहेबांच्या नेतृत्वाखालचं आंदोलन तात्पुरतं मागे घेत आहेत. जरी आज तात्पुरतं आंदोलन मागे घेतलं तरी लवकर दखल नाही घेतली तर हे तर व्यवस्थित करून घेऊच दूरसंचार विभागाकडून, परंतु जिओचं टावर नको आम्हाला अशी मागणी आम्ही जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ दूरसंचार मंत्रालयाकडे करणार आहोत. याची तात्काळ जिओ प्रशासन आणि टावरवाल्यांनी दखल घ्यावी ही नम्र विनंती. धन्यवाद.